नमस्कार सर्वांना. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य 30 प्रश्न घेतलेले आहेत. हे 30 प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, आरसा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आरसा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मुकुर. या ठिकाणी आरसा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आगमन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, आगमनचा बघा निर्गमन या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी काय विचारले? ज्याला वाळी टाकले आहे असा तो खालीलपैकी कोण आहे? बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, त्यांना बहिष्कृत, त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक चौथा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, वाक्यप्रचार पहा, पोटात चिमटा घेणे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उपाशी वा अर्धपोटी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द पहा, मुक्ताफळे. बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील शेलके, परंतु वेडेवाकडे शब्द या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 6 बघा, भोपळा, अननस, हापूस. बघा, हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, भोपळा, अननस, हापूस. बघा, हे सर्व शब्द पहा, पोर्तुगीज बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तिखट, मिरची. यामधील बघा अधोरेखित शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला सांगायची. तिखट, मिरची. बघा, या ठिकाणी अधोरेखित शब्द तिखट आहे, तर अधोरेखित शब्दाची जात आपल्याला सांगायची आहे. बघा, विशेषण या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. गोडवा या ठिकाणी बघा भाववाचक नाम असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सकर्मक क्रियापदाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, 4 वाक्य आहेत, सकर्मक क्रियापदाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा, मी सिनेमा पाहतो. बघा, हे वाक्य सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहत होतो वाक्य आहे, हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, मी चित्रपट पाहत होतो. बघा, मी चित्रपट पाहत होतो. बघा, हे वाक्य बघा अपूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जोराचा वारा सुटला आणि पाऊस लगेच आला वाक्य आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकत्र येणारे दोन्ही स्वर. बघा एकत्र येणारे दोन्ही स्वर असल्यास खालीलपैकी कोणती संधी होते? बघा, एकत्र येणारे बघा दोन्ही वर्ण बघा स्वर असल्यास तर या ठिकाणी स्वर संधी होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमृतवेल ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? अमृतवेल बघा ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर वि. स. खांडेकर यांची या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? बघा, देवाहून, ऊनहून. बघा, ऊनहून बघा पंचमी या प्रकारची विभक्ती आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, सासू सासरे या शब्द कोणत्या प्रकारचा
समास आहे? सासू सासरे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? तर यामध्ये पहा इतरेतर द्वंद्व या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा भाजीपाला हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? भाजीपाला. बघा भाजीपाला हा शब्द पुल्लिंग या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात त्यावेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात त्यावेळी अर्धविराम या प्रकारचे या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक मामा या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचे. मामा या शब्द आहे अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचे. मामाचं मामाच्या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी रूप राहील. प्रश्न क्रमांक 20 मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण 2 स्वरादी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कंठ्यवर्ण आपल्याला ओळखायचे आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. क ख ग या ठिकाणी कंठ्यवर्ण आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा गायरान या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? गायरान. गायरान या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ज्या समासामध्ये दुसरे पद खूप महत्त्वाचे असते तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा ज्या समासामध्ये दुसरे पद हे खूप महत्त्वाचे असते तर तो पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तत्पुरुष समास या प्रकारचा समास होतो. प्रश्न क्रमांक 24 मराठी राजभाषा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा तर त्यांना नास्तिक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26 तो पेढा खातो वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. तो पेढा खातो कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 27 विसंगत पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी विसंगत पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. दिनकर या ठिकाणी विसंगत या ठिकाणी पर्याय राहील. शशी, हिमांशू, सुधांशू ही सर्व शब्द चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर दिनकर हा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अश्रू या ठिकाणी अनेक वचनी या ठिकाणी असलेला शब्द राहील. प्रश्न क्रमांक 29 विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द खालीलपैकी कोणता? विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे? विधवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. जावई या शब्दामधला ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावई या शब्दामधला ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ज हा वर्ण दंततालव्य या प्रकारचा वर्ण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.